नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओमध्ये। आज आपण एका इंग्लिश न्यूजच्या मदतीने आपण काही इंग्रजी शब्द समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला इंग्रजी शिकण्यासाठी मदत होईल। ते शब्द आणि त्यांचा अर्थ आणि वाक्याचा अर्थ या ठिकाणी आपण समजून घेऊया। चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया। बघा, होली ट्रॅजेडी, 4 टीनएजर्स ड्राउन इन उल्हास रिव्हर। बघा, ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका किंवा दुःखद घटना। बघा, होळीला एक शोकांतिका घडली, दुःखद घटना घडली। तर काय घडलं? उल्हास रिव्हर, बघा रिव्हर म्हणजे नदी, उल्हास नदीमध्ये 4 तरुणांचा बुडून मृत्यू। बघा, टीनएजर्स म्हणजे तरुण किंवा किशोरवयीन आणि ड्रोन म्हणजे बुडाले। मग बघा, 4 इयर्स एज 15 टू 4 बॉयज एज 15 टू 16 इयर्स ड्रॉन इन द उल्हास रिव्हर इन बदलापूर आफ्टर सेलिब्रेटिंग होली ऑन फ्रायडे आफ्टरनून। बघा, जे काही 15 ते 16 वर्ष किंवा वयोगटामधले जे मुलं आहे, 4 मुलं हे ड्रॉन्ड म्हणजे बुडाले उल्हास रिव्हरमध्ये बदलापूरमध्ये आफ्टर सेलिब्रेटिंग होली। बघा, साजरी म्हणजे सेलिब्रेटिंग, होळी साजरी केल्यानंतर, सेलिब्रेट केल्यानंतर हे 4 जण उल्हास नदीमध्ये ड्रोन झाले, बुडाले। द डिकीज हॅव बीन आयडेंटिफाईड ॲज आर्यन मेदार, सिद्धार्थ सिंग, आर्यन सिंग आणि ओमसिंग तोमर। बघा, द डिकीज म्हणजे जे मृत आहे, ज्यांचा मृत्यू झाला ते आयडेंटिफाय झाले म्हणजे त्यांची ओळख पटली आहे। आणि त्यांच्यामध्ये बघा, आर्यन मेदार 15 वर्षाचा, त्यानंतर सिद्धार्थ सिंग 16 वर्षाचा, आर्यन सिंग 15 वर्षाचा, ओमसिंग तोमर 15 वर्षाचा, या सगळ्यांची ओळख पटली आहे। आणि हे सगळे रेसिडेंट्स होते म्हणजे रहिवासी होते पोद्दार हाऊसिंग सोसायटीचे बदलापूर ईस्टमध्ये, पूर्वेतील पोद्दार हाऊसिंग सोसायटीचे, बदलापूर पूर्वतील पोद्दार हाऊसिंग सोसायटीचे ते रेसिडेंट्स होते, रहिवासी होते। द विक्टिम्स वर पार्ट ऑफ ग्रुप ऑफ 8 बॉयज हू वॉन्टेड टू वॉश ऑफ देअर कलर्स विथ अ डीप इन द रिव्हर। बघा, विक्टिम्स म्हणजे बुडालेली मुलं, ज्यांच्यासोबत घटना घडलेली आहे त्यांना आपण म्हणणार विक्टिम्स, जे बाधित झालेले आहे। तर हे जे काही विक्टिम्स होते हे पार्ट होते, हे भाग होते कशाचा? तर ग्रुप ऑफ 8 बॉयज, बघा 8 जणांच्या गटाचा ते भाग होते। हू वॉन्टेड टू वॉश ऑफ देअर कलर्स विथ अ डीप इन द रिव्हर, आणि यांना काय करायचं होतं? तर वॉश ऑफ म्हणजे धुवायचं होतं। काय धुवायचं होतं? तर कलर्स, रंग धुवायचे होते। विथ अ डीप इन द रिव्हर, नदीमध्ये जाऊन त्यांना रंग धुवायचे होते। द बदलापूर कुळगाव पोलीस सेड द टीनएजर्स वर प्लेइंग विथ कलर्स विथ अदर चिल्ड्रन इन द लोकॅलिटी। बघा, द बदलापूर कुळगाव पोलीस सेड, पोलीस म्हणाले, द टीनएजर्स म्हणजे किशोरवयीन मुले, वर म्हणजे खेळत होती, प्लेइंग विथ कलर्स रंगांसोबत खेळत होती, विथ अदर चिल्ड्रन इन लोकॅलिटी। बघा, लोकॅलिटी म्हणजे परिसर, परिसरातील इतर मुलांसोबत ती खेळत होती। ॲट 2:30 PM, दुपारी 2:30 वाजता, ग्रुप ऑफ 8 बॉय लेफ्ट टुगेदर, 8 मुलांचा गट एकत्रित, लेफ्ट म्हणजे गेला, टुगेदर म्हणजे एकत्र, टू बेथ इन द रिव्हर। बघा, बेथ म्हणजे आंघोळीसाठी। हाऊएव्हर, मात्र, वन ऑफ देम यांच्यातला एक जण कुड नॉट गॉग द डेप्थ ऑफ द वॉटर। बघा, गॉग म्हणजे गेस करू शकला नाही, त्याला समजलं नाही की डेप्थ किती आहे, खोली किती आहे पाण्याची, अँड स्टार्टेड टू ड्रॉन, आणि तो बुडू लागला। मग बघा, अपॉन सीइंग हिम ड्राउनिंग, त्याला बुडताना बघून, टू अदर रश टू सेव्ह हिम। बघा, रश म्हणजे धावले, पळाले, टू सेव्ह हिम त्याला वाचवण्यासाठी, बट फेल टू डू सो, पण ते अपयशी ठरले, अँड वर सक्ड इन, आणि ते त्या पाण्यामध्ये, नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेले। पुढे बघा, अनदर बॉय अल्सो जम्प इन टू सेव्ह द 3, दुसऱ्या मुलाने सुद्धा त्या तिघांना वाचवण्यासाठी उडी मारली, बट फेल अँड ड्रॉन, पण तो सुद्धा अपयशी ठरला आणि बुडाला। पुढे बघा, आफ्टर विटनेसिंग द इन्सिडंट, ही घटना पाहून, अदर 4 इमिडिएटली, उरलेल्या 4 मुलांनी, इमिडिएटली म्हणजे तत्काळ, अलर्टेड द लोकल, लोकल म्हणजे जे काही स्थानिक रहिवासी आहेत त्यांना अलर्ट केलं, त्यांना माहिती दिली, पोलिसांना माहिती दिली, अँड देअर पॅरेंट्स, आणि पालकांना माहिती दिली। अ क्राऊड गॅदर ॲट द स्पॉट, बघा क्राऊड म्हणजे गर्दी, गॅदर्ड म्हणजे जमली, स्पॉट म्हणजे घटनास्थळी, अँड अलर्टेड द फायर ब्रिगेड, आणि त्यांनी कळवलं, अलर्ट केलं फायर ब्रिगेडला म्हणजे अग्निशामन दलाला। द फायर ऑफिशियल्स रश टू द रिव्हर, बघा फायर ऑफिशियल्स म्हणजे अग्निशामक दलाचे अधिकारी, रश म्हणजे त्यांनी धाव घेतली, टू द रिव्हर म्हणजे
नदीकडे अँड एक्स्ट्रिकेटेड द बॉईज आफ्टर अ 2 hour लॉंग सर्च. बघा, एक्स्ट्रिकेटेड म्हणजे बाहेर काढले 2 तासांच्या शोध मोहिमेनंतर. द बॉडीज वर सेंट टू द प्रायमरी हेल्थ सेंटर इन बदलापूर फॉर पोस्टमॉर्टम. बघा, जे काही बॉडीज म्हणजे मृतदेह होते ते पोस्टमॉर्टम म्हणजे शवविच्छेदनासाठी कुठे पाठवण्यात आले? प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. पुढे बघा, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर गोविंद पाटील फ्रॉम बदलापूर कल्याण पोलीस स्टेशन सेड अवर पेट्रोल टीम वॉज अलर्टेड बाय 4 वॉइस. बघा, बदलापूर कल्याण पोलीस ठाण्याचे बघा सिनियर पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी सांगितलं की अवर म्हणजे आमच्या पॅट्रोल म्हणजे गस्ती आणि टीम म्हणजे पथक. पॅट्रोल टीम म्हणजे गस्ती पथक याला अलर्टेड म्हणजे कळवण्यात आलं त्या 4 मुलांद्वारे. देअर आफ्टर त्यानंतर टीम रश टू द स्पॉट अँड कॉल्ड लोकल्स टू सेव्ह देम. मग त्यांचं ते काही गस्ती पथक आहे, रश म्हणजे धावून गेलं घटनास्थळी आणि मग स्थानिक लोकांना त्यांनी मदतीसाठी बोलवलं. पुढे बघा, अ फ्यू लोकल्स एंटर्ड द वॉटर अँड ब्रॉट आउट 1 बॉय. बघा, जे काही स्थानिक होते त्यांनी पाण्यामध्ये एंटर केलं, पाण्यामध्ये प्रवेश केला आणि ब्रॉट आउट म्हणजे बाहेर काढलं 1 बॉय म्हणजे एका मुलाला. बट ही सकम्ड पण तोपर्यंत मृत झाला होता. बघा, सकम्ड म्हणजे त्याचं निधन झालं होतं, तोपर्यंत मृत झाला होता. हाऊएव्हर मात्र 3 बॉईज कुड नॉट बी फाउंड इन द डीप वॉटर. उर्वरित 3 मुले खोल पाण्यात सापडले नाही, डीप खोल पाण्यात सापडले नाही. वी कॉल्ड द फायर ब्रिगेड म्हणून आम्ही अग्निशामन दलाला बोलवलं असं त्या पोलीस निरीक्षकांनी सांगितलं. द फायर पर्सनल कंडक्टेड रेस्क्यू ऑपरेशन फॉर 2 hours अँड टूक आउट 3 बॉडीज बाय 4:30 PM. बघा, अग्निशामक दलांच्या जवानांनी 2 तास बचाव मोहीम राबवली. बघा, आता या ठिकाणी बचाव मोहीम राबवली होती. बघा, राबवली म्हणजे कंडक्टेड आणि रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे बचाव मोहीम त्यांनी राबवली 2 तास आणि मग संध्याकाळी 4:30 वाजता उर्वरित 3 बॉडीज म्हणजे 3 मृतदेह बाहेर काढले. वी फाईल्ड ॲन ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट अँड इन्व्हेस्टिगेशन इज अंडरवे. पोलीस म्हणाले की वी फाईल्ड आम्ही काय केलं तर फाईल केलं म्हणजे आम्ही नोंदवलं, एक रिपोर्ट म्हणजे अहवाल नोंदवला. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास, इज अंडरवे म्हणजे तपास सुरू आहे. बघा, इज अंडरवे म्हणजे सुरू आहे, इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास. तर पोलिसांनी सांगितलं की द इन्व्हेस्टिगेशन इज अंडरवे म्हणजे तपास सुरू आहे. अशा पद्धतीने आपण आज एक न्यूजच्या मदतीने ते समजून घेतलं. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू, बाय, टेक केअर. असंच व्हिडिओ बघत राहा, इंग्रजी शिकत राहा.